श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 5वे आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. भगवान विष्णूंचे हे बोलणे ऐकल्यानंतर ते महासमर्थ देव आणि दानव पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी सागरातील दूध विलक्षण प्रक्षुब्ध करून टाकले. अशा प्रकारे घुसळल्या गेलेल्या त्या सागरामधून लक्षावधी किरणांनी उज्ज्वल झालेला प्रसन्न शीतांशू चंद्र उत्पन्न झाला. त्यानंतर सागरातील दुधापासून बनलेल्या घृतातून धवल वसन धारण करणारी देवी लक्ष्मी निर्माण झाली आणि पाठोपाठ सुरादेवी आणि धवल वर्ण उच्चैश्रवा अश्व यांची उत्पत्ती झाली. त्याचप्रमाणे उज्ज्वल किरणांनी शोभणारा विष्णूच्या वक्षस्थळावर रुळणारा कौस्तुभ नामक दिव्यमणी सागरातील घृतापासून निर्माण झाला. लक्ष्मी, सुरा, चंद्रमा, मनाप्रमाणे वेगवान असलेला अश्व हे सारे सूर्यमार्गाचा अवलंब करून ज्या ठिकाणी देव होते त्या ठिकाणी गेले. अमृताने भरलेला शुभ्र कमंडलू हातात घेऊन मूर्तिमंत धन्वंतरी देव बाहेर पडला, सागरातून बाहेर पडला. हा सर्व अद्भुत चमत्कार पाहिल्यानंतर अमृतासाठी आसुसलेल्या व हे अमृत आमचे आहे, आमचे आहे असे ओरडणाऱ्या दानवांचा मोठाच गोंगाट ऐकू आला. त्यानंतर 4 शुभ्र दातांनी युक्त असलेला महाविशाल शरीर असलेला ऐरावण म्हणजे ऐरावत नावाचा प्रचंड हत्ती सागरातून बाहेर पडला आणि इंद्राने तो धरून ठेवला. अशा प्रकारे सागर फार ढवळला गेल्यामुळे त्यामधून सर्व विश्वाला व्यापून टाकणारे आणि धुराच्या लोटांनी युक्त असलेल्या भडकलेल्या अग्नीप्रमाणे जळणारे कालकूट नावाचे विष निर्माण झाले. त्या कालकूटाच्या केवळ दर्पामुळेच 3ही लोक मूर्छित झाले. म्हणून त्रिभुवनाच्या रक्षणासाठी ब्रह्मदेवाने विनविल्यामुळे शंकराने ते कालकूट विष प्राशन करून टाकले. भगवान मंत्रमूर्ती महेश्वराने ते कालकूट विष आपल्या कंठामध्ये साठवून ठेवले आणि तेव्हापासून महेश्वरांचे नीळकंठ असे नाव पडले अशा आख्यायिका ऐकिवात आहेत. महेश्वराने हे भयंकर कालकूट विष प्राशन केले. हा चमत्कार पाहिल्याबरोबर दानवांनी अमृताची सारी आशा सोडून दिली आणि ते हतबुद्ध होऊन स्तब्ध उभे राहिले. पण लगेच अमृतासाठी आणि लक्ष्मीसाठी त्यांनी देवांबरोबर घोर वैर मांडले. यामुळे भगवान विष्णूने मोहिनी मायेचा आश्रय केला आणि अद्भुत स्त्री रूप धारण करून ते दानवांकडे गेले. त्या रूपवती स्त्रीने त्या सर्व दानवांना आणि दैत्यांना चमत्कारिक भुरळ घातली आणि भ्रांतिष्ट होऊन दानवांनी ते अमृत तिला देऊन टाकले. सौती म्हणाले, असा प्रकार झाल्यानंतर अभेद्य चिलखते घालून आणि अनेक प्रकारची आयुधे हातात घेऊन दैत्यांनी आणि दानवांनी एकजुटीने देवांवर हल्ला केला. नंतर नर आणि नारायण या सामर्थ्यशाली प्रभूंनी दानवांच्या अधिपतीपासून ते अमृत हिसकावून घेतले. तेव्हा दानवांपासून विष्णूने हिसकावून घेतलेल्या अमृतासाठी देवांमध्ये आणि दैत्यांमध्ये मोठे रणकंदन झाले असता देवगणांनी ते अमृत विष्णूपासून मिळविले आणि ते प्राशन करून टाकले. ज्याची फार दिवस वांछा केली होती त्या अमृताचे देव प्राशन करीत असता
राहू नावाच्या एका दानवाने देवाचे रूप धारण केले आणि त्याने ते अमृत प्राशन केले. पण प्राशन केलेले ते अमृत त्या दानवाच्या कंठामधून खाली उतरते न उतरते तोच देवांच्या हिताला जपणाऱ्या चंद्राने व सूर्याने तो प्रकार देवांना सांगितला. त्याचबरोबर मोठ्या उत्साहाने अमृताचे प्राशन करीत असलेल्या त्या राहू नामक दानवाचे अलंकृत मस्तक भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने धडापासून वेगळे केले. सुदर्शन चक्रामुळे धडापासून वेगळे झालेले राहूचे पर्वताच्या शिखरासमान विशाल असलेले मस्तक एकदम आकाशात उडाले आणि त्याने अतिशय भयंकर नाद केला आणि त्याचे धड पर्वत, अरण्ये आणि द्वीपे यांनी युक्त असलेल्या पृथ्वीला कंपित करून गडबडत जमिनीवर खाली कोसळले. तेव्हापासून राहूच्या मुखाने चंद्र आणि सूर्य यांच्याबरोबर हाडवैर मांडले. ते अजूनही शमलेले नाही आणि आज देखील राहू चंद्र आणि सूर्य या दोघांचा ग्रास करतोच आहे. इकडे भगवान विष्णूने सुद्धा धारण केलेले अतिशय मनोहर स्त्री रूप सोडून दिले आणि अत्यंत भीषण अशा अनेक आयुधांनी त्याने दानवांना हादरवून सोडले. त्यानंतर सागराच्या तीरावर देवामध्ये आणि असुरामध्ये आतापर्यंतच्या सर्व युद्धामध्ये भयंकर असलेला महान संग्राम सुरू झाला. उलट काटा असलेल्या हजारो तीक्ष्ण बाणांच्या यांच्या विंध्य प्रदेशात कारकाडी असे म्हणतात. तीक्ष्ण अग्रे असलेल्या भाल्यांचा आणि इतर अनेक प्रकारच्या शस्त्रांचा भयंकर वर्षाव झाला. नंतर विष्णूच्या सुदर्शन चक्रामुळे छिन्न झालेले आणि खड्गांच्या शक्तींच्या म्हणजे लोखंडी दंडांच्या आणि गदांच्या आघातांनी जखमी झालेले ते दानव रक्त ओकू लागले आणि पृथ्वीवर कोसळले. तसेच दुधारी तलवारींच्या योगाने त्या दारुण युद्धात छिन्न झालेली दानवांची मस्तके जमिनीवर तुटून पडली आणि रक्ताने माखल्यामुळे ती तप्त सुवर्णाप्रमाणे दिसली. नंतर मावळणाच्या बेतात असलेला सूर्य आरक्त होऊ लागला असता शस्त्रांनी परस्परांचा वध करणाऱ्या त्या देवदानवांमध्ये सर्व बाजूंनी फार मोठा हाहाकार उडाला. टोकाला तीक्ष्ण खिळे असलेल्या लोखंडी दांड्यांनी आणि हातघाईच्या लढाईत मुष्टींनी परस्परावर प्रहार करणाऱ्या त्या देवदानवांचा ओरडा जणू काही आकाशापर्यंत दणाणला. तुकडे करा, चक्काचूर करा, धावा, खाली पाडा, धावून जा अशा प्रकारचे कानठळ्या बसवणारे शब्द जिकडे तिकडे ऐकू येऊ लागले. अशा प्रकारे अंगावर काटा उभा करणारे ते भयंकर रणकंदन चालले असताना नर आणि नारायण हे देव समरभूमीमध्ये आले आणि नराच्या हातात असलेले दिव्य धनुष्य दिसताच दानवांचे निर्दालन करणाऱ्या चक्राची भगवान विष्णूला सुद्धा आठवण झाली. नंतर तेजाने तळपणारे, शत्रूंचा थरकाप उडवणारे, अग्निप्रमाणे झळाळणारे, कसलाही अटकाव नसलेले संग्रामात दिसताच सर्वांची गाळण उडवणारे ते दिव्य सुदर्शन चक्र भगवान विष्णूने स्मरण करताच आकाशात झेप घेऊन खाली आले. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा. लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.